नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एम-पी सर्कल यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, तुम्ही अनेक दिवसापासून मागील अभ्यास करत आहात आणि तुमची जी काही आयोगाच्या परीक्षा दिनांकाबद्दलची प्रतीक्षा होती, ती लवकरच समाप्त होण्याची त्या ठिकाणी शक्यता दिसत आहे. तर आज आपण 23 नोव्हेंबर 2020ची जी एक महत्त्वाची अपडेट आहे, आयोगाच्या दिनांकाशी रिलेटेड, ती आज आपण बघणार आहोत. तर मित्रांनो, जर तुम्ही आतापर्यंत अभ्यासाला सुरुवात केली नसेल, तर तुम्ही मित्रांनो अभ्यासाला लागा, कारण की आता आयोग तयारीला लागले. राज्यसेवा संयुक्त पूर्व परीक्षा, अभियांत्रिकी पूर्व परीक्षा आणि एम-व्ही-एम मेन्स या काही 4 पेंडिंग परीक्षा होत्या मागील वर्षामधील म्हणजे 2020 या वर्षामधील. तर या परीक्षांच्या दिनांकाबाबत आयोगाने एक त्या ठिकाणी पॉझिटिव्ह आपण त्याबाबतची एक आज न्यूज बघतोय. तर ही TV9ची त्यांनी एक न्यूज पब्लिश केली आहे. त्या ठिकाणी त्यांनी असं म्हटलं आहे की एम-पी-एस-सीची परीक्षेची तारीख लवकरच जाहीर करणार. राज्य सरकारकडून प्रकाश शेंडेंना आश्वासन या हेडिंगखाली आपण ही न्यूज बघतोय. येत्या 2 ते 3 दिवसात एम-पी-एस-सी परीक्षांची तारीख जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी दिली आहे. तर नेमकं त्यांनी काय वक्तव्य केलं हे आपण या ठिकाणी आता बघूया. तर एम-पी-एस-सीची परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना लवकरच दिलासा मिळण्याची शक्यता आहे. येत्या 2 ते 3 दिवसात एम-पी-एस-सी परीक्षांची तारीख जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती शेंडगे यांनी दिली. याविषयी ओबीसी शिष्टमंडळाची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा झाली. या चर्चेनंतर लवकरच परीक्षेच्या तारखा जाहीर केल्या जातील, असे आश्वासन ठाकरे यांनी शेंडगे यांना दिले. याविषयी ओबीसी शिष्टमंडळाची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा झाली. या चर्चेनंतर लवकरच परीक्षेच्या तारखा जाहीर केल्या जातील, असे आश्वासन ठाकरे यांनी दिल्याचा दावा प्रकाश शेंडगे यांनी केला. तर आता मित्रांनो लक्षात घ्या, जर परीक्षांच्या तारखा आल्या तर किमान परीक्षा ही डिसेंबरच्या एंडिंगला किंवा जानेवारीच्या 15 तारखेच्या आसपास त्याचं काहीतरी नियोजन असण्याची शक्यता आहे. मात्र ही 31 नोव्हेंबरपर्यंतची तरी आपण त्या ठिकाणी वाट बघितली पाहिजे. जर ही न्यूज खरी ठरली तर 31 नोव्हेंबरच्या आत नक्कीच आयोगाचं त्या ठिकाणी काहीतरी अपडेट आपल्याला आयोगाच्या साईटवर दिसेल. तर त्यावेळी जे काही नवीन नोटिफिकेशन येईल ते तुम्हाला लवकर पाहिजे असेल तर मित्रांनो सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. थँक यू सो मच. धन्यवाद.